हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी कुशाग्रचा न्यू व्हिडिओ घेऊन आलेले आहे. या व्हिडिओमध्ये कुशाग्र तुम्ही पाहत आहात की पूर्ण बिझी आहे पुस्तक वाचनामध्ये. आमच्या कुशाग्रने आज पूर्ण पुस्तकं समोर ठेवलेली आहेत आणि प्रत्येक पुस्तकाला छान तो पाहत आहे, निरीक्षण करत आहे. आणि विशेष म्हणजे त्याची आज झोपायची वेळ झालेली आहे, त्याला खूप झोप पण येत आहे. तरी पण तेवढी झोप डोळ्यात असताना सुद्धा तो पुस्तक वाचण्यामध्ये त्याला खूप आवड आहे, इंटरेस्ट आहे. तुम्ही पाहता तो मध्ये मध्येच डोळ्याला हात लावत आहे. म्हणजे त्याला झोप खूप आहे, तरी पुस्तकाची एवढी आवड आहे की तो पुस्तकामध्ये बिझी होत चालला आहे. त्याला खूप दिवस झालं तो पुस्तकं पाहतो. पुस्तक पाहत असताना वेगवेगळे चित्र पाहतो, रंग पाहतो, आकार पाहतो आणि त्याचे बरेच कौशल्य असे विकसित झालेत की पुस्तकं तो प्रत्येक पान छान पलटतो. आणि त्याची दीदी आहे सोबत सांज, ती जे काही सांगते तुम्ही लक्ष देऊन पहा, तो पूर्ण ऐकत आहे. आणि तिच्या बोलण्याचं जे जे काही आहे ते पुस्तकात ती जे सांगते ते खरंच आहे का ते पण तो पाहत आहे. अगदी गंभीरपणे एखादा टीचर शिकवत आहे ना, विद्यार्थी कसं लक्ष देतात तसं तो सांजनं बोललेलं प्रत्येक गोष्ट तो ऐकत आहे आणि छान त्या पुस्तकाकडे लक्ष देऊन पाहत आहे. त्यानंतर त्याच्यासमोर एवढे पुस्तकं ठेवलेले आहेत, तरी पण तो त्याच्यामध्ये एक पुस्तक घेतलेलं आहे आणि त्या पुस्तकामधले वाहनांचे चित्र तो पाहत आहे. मध्येच डोळ्याला हात पण लावत आहे. झोपीचाही खूप प्रयत्न करत आहे. त्याला झोप येत आहे, तरी पण त्यानं ठरवलं की नाही, मी पुस्तकं पाहून मगच झोपणार. अजून तुम्ही पाहू शकता, आम्ही त्याला वेगवेगळ्या देवाची, वेगवेगळ्या फळांची, फुलांची, व्हेजिटेबल्सची, आईची, मुळाक्षरे, अल्फाबेट्स अशी खूप सारी पुस्तकं त्याच्याजवळ आहेत. आणि तो प्रत्येक पुस्तक त्यानं, मला वाटतं की प्रत्येक पुस्तक, प्रत्येक पेज त्यानं स्वतः हाताळून पाहिलेलं आहे. आणि प्रत्येक पुस्तकामध्ये काय आहे, कशाची चित्र आहेत हे सुद्धा तो पाहतो. आणि पाहत असताना सुद्धा तो असा म्हणजे गंभीर होऊन पाहतो की सिरियसली असतो. उगीच पुस्तकाकडे बघायला, दुसरीकडे बघायला, दुसरंच खेळणं घ्यायला असं पण त्याचं नसतं. मग आपण या पुस्तकांचा वापर त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी करू शकता. आधी कुशाग्र स्थिर नव्हता, म्हणजे जो मी आता पाहिले त्याच्याकडे की आता तो पुस्तकाकडे थोडं जास्त एकाग्रतेने पाहत आहे. आधी तो थोडा एक पेज पलटलं की तिथं थोडा वेळ स्थिर व्हायचा, लगेच दुसरं पेज पलटायचा, लगेच तिसरं पलटायचा. पण आता तसं नाही आहे. तो एक पेज पलटल्यानंतर तो खूप लक्ष देऊन त्याच्यात पाहत आहे, नेमकं काय आहे. जर त्याची दीदी असेल, मी असेल, काही सांगू लागलो तर ऐकून पण घेत आहे. आणि अशा प्रकारे त्याचं कसं थोडंसं पुस्तक वाचनामध्ये पण एक वेगळं कौशल्य त्याला निर्माण झालेलं आहे. तुम्ही पाहता, आम्ही यामध्ये देवांची चित्रांची सुद्धा पुस्तकं घेतलेली आहेत. वेगवेगळे शेप्स, आकार आहेत, 1-2 आहेत, मुळाक्षरे आहेत, अल्फाबेट्स आहेत. प्रत्येक त्याला तर वाचता येणार नाही, पण त्याचं प्रत्येक चित्र त्याच्या माइंडमध्ये छापल्यासारखं आहे. अशा प्रकारे आमचा कुशाग्र बघा तुम्ही, पान पण खूप छान पलटतो आहे. जे की त्याच्या वयानुसार, आता तो आहे फक्त 16 महिन्यांचा, तरी पण त्याचं लक्ष पुस्तकाकडे जास्त आहे. खूप सारी खेळणी आहे आणि यामुळे आम्हाला एक थोडंसं छान वाटते की कुशाग्र आमचा मोबाईलपासून पण खूप दूर आहे. मोबाईल दे, मी मोबाईल पाहतो असा हट्ट त्याचा आतापर्यंत तरी मी पाहिलेलं नाही. आणि मी एक आई म्हणून मला ती काळजी नेहमीच वाटते की कुशाग्र मोबाईलपासून दूर राहायला पाहिजे. बघा त्याला किती झोप येत आहे, डोळ्याला हात लावत आहे, तरी पण झोपताना सुद्धा त्याला झोपीला कंट्रोल करून तो पुस्तकं पाहत आहे. यावरून तुमच्या लक्षात येतं की आपण जर एखादी ॲक्टिव्हिटी, आपण जर सतत त्याच्यापुढे एखादी चांगली गोष्ट, पॉझिटिव्ह गोष्ट ठेवत गेली तर आपले मुलं ते ॲक्सेप्ट करतात. आणि आपण जसं तुम्हाला माहिती आहे, अनुकरणातून मुलं शिकत असतात. मग मी पण त्याच्यासोबत पुस्तकं घेऊन बसायला लागले. माझ्याही हातामध्ये जास्त वेळ पुस्तक दिसले की कुशाग्र पण असं ॲटोमॅटिकली पुस्तकावर त्याचं जास्त लक्ष असतं. आणि मुलांचं कसं अनुकरण करून ते खूप साऱ्या गोष्टी शिकायला लागतात. अशा प्रकारे आम्ही कुशाग्रला होईल तेवढं स्क्रीनिंग टाईम कमी केलेला आहे आणि जास्तीत जास्त पुस्तकं देऊन, जास्तीत जास्त फिजिकल ॲक्टिव्हिटी देऊन त्यांना आम्ही त्याचा पूर्ण दिवस घालवत आहोत.
आम्ही पुस्तकं कुठून शॉप केली याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. जर तुम्हाला पुस्तकं मागवायची असेल तर तुम्ही त्या लिंकला ओपन करून पुस्तक मागवू शकता. आमच्या कुशाग्रकडे सगळे पुस्तकाचे सेट आहेत. जवळपास ऑल सेट मी मागवलेले आहेत आणि प्रत्येक सेटमध्ये तो बऱ्याच म्हणजे प्रत्येक सेट उघडून पाहिलेला आहे, चित्र पाहिलेले आहेत. कुशाग्रहण आमच्या पूर्ण सेट हाताळलेले पण आहेत आणि ते बुक्स एवढे छान आहेत की मुलांना सॉफ्ट आहेत, कलरफुल आहेत, मुलांना ते अट्रॅक्ट करतात, आपल्याकडे वळवतात. मिनिमम अर्धा एक तास तर आपलं मूल त्यामध्ये नक्कीच एंगेज होईल. म्हणून तुमच्या घरी जर छोटं बाळ असेल तर तुम्ही अशी पुस्तकं मागवू शकता. गुड पॅरेंटिंग जर करायची असेल, मुलांना मोबाईलपासून जर दूर ठेवायचं असेल तर तुम्ही पण माझ्यासारखा एक छोटासा प्रयत्न करू शकता. मुलांना आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज ठेवू आणि वेगवेगळ्या माइंड डेव्हलप कसं होईल याकडं आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. आत्तापासून जर आपण त्यांच्यावर लक्ष दिलं तर निश्चितच आपल्या मुलांचं फ्युचर खूप छान होणार आहे आणि आपली मुलं मोबाईलच्या दुनियेपासून दूर राहतील असं मला तरी वाटत आहे. आणि तुम्ही पाहत आहात आम्ही कुशाग्रसाठी थोडं जास्त अलर्ट आहोत. मी जॉब करते. जॉब करून आल्यानंतर सुद्धा कुशाग्रकडं माझं जास्त लक्ष असतं की तो काय करतो, किती वाजता झोपतो, केव्हा उठतो आणि उठल्यानंतर कुठलं जास्त टाईम घालवतो, हे आमचं जास्तीत जास्त लक्ष असतं. आणि एक चांगली आई बनण्याचा मी प्रयत्न करत आहे. म्हणून माझ्या मुलाच्या काळजीसाठी त्याचा स्क्रीनिंग टाईम कमी करण्यासाठी मी केलेला छोटा प्रयत्न आहे. थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. लाईक